संकल्पना मांडली. या आध्यात्मिक परंपरेचे आपण सारे पायीक आहोत. एक अनोखा योगायोग म्हणजे आज स्मार्ट योगिनी एकादशी, तसंच जागतिक संगीत दिवस. यातूनच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि विठ्ठल भक्ती असा संयोग घडवण्याची कल्पना आमच्या मनात आली आणि या संकल्पनेतून आज आंतरराष्ट्रीय योग साधना सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीर आणि मनामध्ये ऊर्जा, उत्साह आणि जोम निर्माण करण्यासाठी विठ्ठल नामाचा नृत्यमय गजर करूया. साधक हो, आसन स्थिती स्थिर असताना श्वासोच्छवास सुरू ठेवत मनातल्या मनात विठ्ठलाचा जप करूया. दंड स्थितीतील पहिले आसन आहे ताडासन. दोन्ही हात पुढच्या दिशेला घ्या, एकमेकांमध्ये गुंफा. सावकाश हळूवारपणे दोन्ही हात वरच्या दिशेला, तळहात वरच्या दिशेला घ्या, दंड कानापाशी. श्वसन चालू ठेवा, टाचा वर उचला आणि 8 आकडे 4 5 6 7 8. हळूवारपणे टाचा खाली, सावकाश समोर हात, हळू 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 हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. तुझं आसन आहे वृक्षासन. उजवा पाठ सावकाश पूर्ण करा. एक तास मूलाधार चक्राच्या ठिकाणी मांडीला लावा. दोनदा सावकाश दोन्ही हात श्वास घेत वर. हाताची वरच्या दिशेला नमस्कार मुद्रा. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. हात श्वास सोडत खाली, सावकाश पाय खाली, विश्रांती. आता दुसऱ्या बाजूने आपण बघतोय, डाव्या बाजूने. चला, पाठ पूर्ण करा. टाच मांडीला, वरच्या दिशेला मूलाधार चक्राच्या ठिकाणी. सावकाश श्वास घेतोय. हात हळूहळू वरच्या दिशेला 2. दंड कानाकडे, वरच्या दिशेला हाताचे नमस्कार मुद्रा. वरच्या दिशेला आपण शरीर खेचलेला. श्वसन चालू आहे. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास सोडत दोन्ही हात हळूहळू जमिनीला समांतर. हळूहळू हळू दोन्ही हात पावलाच्या शेजारी, पोट मांडीकडे, नाक गुडघ्याकडे. हाताचे पंजे पावलाच्या शेजारी. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. आसन सोडायचं. श्वास घेत दोन्ही हात समोर, पाठीचा कणा जमिनीला समांतर. वरच्या दिशेला हात, हात बाजूला. हळूहळू हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे अर्धचक्रासन. 1 ला 2 हात कमरेवर, हाताचे कोपरे आतल्या बाजूला खेचलेले. 2 ला कमरेतून, पाठीच्या कण्यातून, मानेतून सावकाश मागे वळा. मान दिली सोडा. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घेत पाठीचा कणा मस्तक सरळ. 2 ला दोन्ही हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे त्रिकोणासन. दोन्ही पावलामध्ये 3 फुटाचं अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या दिशेने. 1 2 ला उजवा हात उजव्या पावलाकडे. 2 उजव्या पाऊल या स्थितीमध्ये लक्ष वरच्या हाताकडे. श्वसन चालू द्या. 3
करा आणि डावं पाऊल डावीकडे वळवा. डावा हात डाव्या पावलाकडे श्वास सोड. लक्ष वरच्या हाताकडे. श्वसन चालू असू द्या. 1, 2, 3, 4. श्वास घे. दोन्ही हात खांद्याच्या दिशेत. हळूहळू दोन्ही हात मांडीकडे. स्वस्थ शरीर. दोन्ही पाय जवळ. सावकाश बैठक स्थितीमध्ये बसा. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. या स्थितीत ऊर्जा निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा विठ्ठल नामाचा गजर. स्थितीतील पहिले आसन भद्रासन. पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा. दोन्ही पायाची बोटे तळवे आणि त्याचा एकमेकाशी जुळवा. दोन्ही गुडघे खालच्या बाजूला रेटून ठेवा. दोन्ही हात पावलाच्या खाली. श्वसन चालू असू द्या. भद्रासन. 1, 2, शरीर. दोन्ही पाय हळूवारपणे पुढच्या दिशेला दंडासन स्थितीमध्ये. पुढचं आसन आहे वज्रासन. सावकाश डाव्या हाताचा आधार घ्या. उजवा पाय फोल्ड करा. 1. दुसऱ्या हाताचा आधार घ्या. दुसरा पाय फोल्ड करा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान सरळ. श्वसन चालू ठेवा. वज्रासन मध्ये. वज्रासन सोडायचंय. हाताचा आधार घ्या. उजवा पाय सरळ, दोनदा डावा पाय सरळ. स्वस्थ शरीर. तुमचं आसन आहे अर्धवृष्टासन. पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करा. 1. डावा पाय फोल्ड करा. 2. दोन्ही गुडघ्यावर सावकाश उभा राहा. 3. कमरेवर हात ठेवा. 4. आणि हळूहळू कमरेतला पाणी जाणे. श्वसन चालू ठेवा. 1, 2, सावकाश हळुवारपणे पाठीचा कणा मस्तक सरळ. वज्रासनामध्ये विश्रांती. स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे पूर्णवृष्टासन. परत एकदा दोन्ही गुडघ्यावर उभा राहा. 1. सावकाश हळुवारपणे उजवा हात उजव्या पावलावर, डावा हात डाव्या पावलावर. मागे मान हळुवारपणे दिली सोडा. श्वसन चालू असू द्या. 1. डावा हात दूर. पाठीचा कणा मस्तक सरळ. हळुवारपणे वज्रासन मध्ये. स्वस्थ शरीर. आता आपण या वज्रासनामधूनच आपण जाणार आहोत शशांकासन मध्ये. दोन्ही मांड्यामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या दिशेत. 1. देवला श्वास घेत देवला समोर आणि 4 दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर ठेवून पुढच्या दिशेला हात सरकवा. श्वसन चालू असू द्या. हनुवटी बरोबर जमिनीवर ठेवा. पुढच्या दिशेला हात ताणलेल्या स्थितीमध्ये. श्वसन चालू. 1. श्वास घेत दोन्ही हात समोर. वरच्या दिशेला बाजूला. हात दोन्ही मांडीवर. स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे
उत्तान मयूरकासन दोन्ही गुडघ्यामध्ये थोडं अंतर वाढवा. सावकाश दोन्ही पायाचे अंगठे एकमेकाच्या जवळ. आता सावकाश उजवा हात पाठीमागून डाव्या खांद्यावर आणि डावा हात पाठीमागून उजव्या खांद्यावर ठेवा. मस्तक सरळ. श्वसन चालू ठेवा. 1 हळुवारपणे उजवा हात सरळ, डावा हात सरळ. हळुवारपणे खांद्याच्या रेषेत, हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचे आसन आहे वक्रासन. दंडासन स्थितीमध्ये या. उजवा पाय फोल्ड करा व उजव्या पायाचे पाऊल डाव्या गुडघ्याजवळ ठेवा. 1 ची स्थिती. 2 ला डावा हात उजव्या मांडीच्या पलीकडे घ्या. पाऊल किंवा घोटा किंवा हात तिथं जवळ पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न. खाली 2. दुसरा वर्तन. श्वास घेत 1, श्वास सोडत 2. आता उलट दिशेने आवर्तन. श्वास घेत 1, श्वास सोडत पुढच्या दिशेने 2, 1, 2. स्वस्थ शरीर. आता आपण कमरेला, पाठीच्या कण्याला आपण स्ट्रेचिंग करणार आहोत, ट्विस्ट करणार आहोत, ताण देणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, दोन्ही पावलामध्ये अंतर. उजवा हात दुमडून डाव्या खांद्यावर. कमरेला, पाठीच्या कण्याला, मानेला पीळ पडलेला आहे. श्वास घेत सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. दुसरी बाजू 1, 2, 1, 2, 1, 2. स्वस्थ शरीर. दोन्ही हात मांडीकडे, दोन्ही पाय जवळ. पुढचा प्रकार आहे शोल्डर स्ट्रेचिंग, खांद्याचा व्यायाम. दोन्ही हात मांडीपाशी. श्वास घेत सावकाश खांद्याच्या रेषेत. हळूहळू वरच्या दिशेला 2. दंड कानापाशी. वरच्या दिशेला खेच द्या. श्वास सोडत खांद्याच्या रेषेत. हळूहळू हात मांडी करो. दुसरा वर्तन. 1, 2. वरच्या दिशेला दंड कानापाशी. वरच्या दिशेला खेच द्या. श्वास सोडत हळुवारपणे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. हळूहळू मांडीकडे. स्वस्थ शरीर. खांद्याचा पुढचा पूरक व्यायाम शोल्डर रोटेशन. सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. दोन्ही हाताची बोटं उजव्या हाताची उजव्या खांद्यावर, डाव्या